लहान मुलांमध्ये बालदमा हा खूप कॉमन असतो. अस्थमा म्हणतात ना याला. कोणाकोणाला लहान मुलांना जन्मापासूनच असतं. कफ, कोल्ड, स्नीझिंग, शिंका खूप येतात की अमुक श्वासाचा त्रास होतो. कोणाला 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्षापर्यंत राहतात. तर हे खूप कॉमन प्रॉब्लेम्स लहान मुलांमध्ये मिळतात. पण तुम्ही जे लहान मुलांना खूप जास्त अँटीबायोटिक्स, स्टिरॉइड्स देऊन दिले, तुम्ही कफ सिरप देऊन दिले, खूप जास्त नाही द्यायचे. याचे फायदे असतात. आपण कफ कोल्ड सिरप दिल्यावर 5-7 तास हे सर्दी खोकला कमी होऊन जातो, श्वास कमी होऊन जातो. पण त्यानंतर साईड इफेक्ट याचे लहान मुलांमध्ये खूप मिळतात. त्यामुळे काय होतं, लहान मुलांचं लिव्हर हे फार नाजूक असतं, ते कमजोर व्हायला लागतं. त्यामुळे लहान मुलं जे हळूहळू पॅनक्रियास खराब होऊन शुगर लेवल वाढायला लागतं. त्यामुळे डायबिटिकही होऊ शकतात आणि कधी कधी साईड इफेक्ट खूप जास्त होतो. अँटीबायोटिक्स किंवा तापाचं औषध, हे जे ॲलोपॅथिक औषध दिल्याने काय होतं की किडनी लिव्हर फेल्युअर पण होतं. तर अशा वेळेला काय असतं की अस्थमॅटिक अटॅकमध्ये लहान मुलं असतील तर त्यांना सगळ्यात पहिले आयुर्वेदामध्ये सुवर्णप्राशन द्यायला सुरुवात करतं. हे डेली दिलं जातं. महिना, 2-3 महिने, 6 महिने, 1 वर्ष, जोपर्यंत की अस्थमाचा अटॅक पूर्ण निघत नाही. आणि त्यानंतर हे हर्बल औषध मी त्याला सुरू करते आहे. रोज अर्धा चमचा जसं औषध आहे बघा, हे मधासोबत त्याला चाटून द्यायचं किंवा वॉर्म वॉटरमध्ये. बिलकुल मधाची टेस्ट येईल तुम्हाला. सकाळ संध्याकाळ द्या 1-1 पुडी. आणि जर का जास्त श्वास वाटला तर दिवसातून 3 वेळा द्यायचे 1-1 पुडी. आणि छातीला लावायला लेप देते आणि याला उन्हात खेळू द्या. अर्धा 1 तास कंटिन्युअसली लहान मुलांनी खेळायलाच पाहिजे. जेवढं आपण एज्युकेशनला इम्पॉर्टन्ट देतो तेवढंच खेळायला द्यायला पाहिजे. त्यामुळे काय होतं की बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढेल आणि याची हाईट पण थांबणार नाही. नाहीतर याची हाईट बघा आता वाढून नाही राहिलेली आहे. 2-3 वर्षापासून हा स्टील झालेला आहे. तर याची अजून हाईट ही 5.5 ते 6 फूटपर्यंत होऊ शकते. तर हाईट वाढायचं औषधी मी सोबतच सुरू केलेलं आहे त्याला. तर अस्थमाचा अटॅक जेव्हा पण येईल तर याच्या आधीच आपण औषधं सुरू केल्यामुळे दिवसातून 2-3 वेळा आपण औषध दिलं तर उद्या जो अटॅक येईल, त्याला श्वासाचा त्रास येईल, तो स्टॉप होऊन जाईल. तर तुम्हाला पुढे जाऊन याला कधी डेरिफॅलिन वगैरे असे काही ॲलोपॅथिक औषधं द्यावं लागणार नाही, कफ सिरप द्यावं लागणार नाही. त्याच्यानंतर याला खाण्यामध्ये मैदा, ब्रेड, बिस्किट, चॉकलेट्स मुळीच देऊ नका याला. फर्मंटेड फूड, इडली, ढोकळा, खमण हे वस्तू बिलकुल याला चालत नाही. त्याच्यानंतर खाण्यामध्ये मीठ हे जे टाटा नमक, पांढरं नमक राहते, समुद्री मीठ, ते मुळीच चालत नाही. याला संचर द्यायला पाहिजे. आणि तेलामध्ये थोडासा गाईच्या तुपाचा वापर तुम्ही सुरू करा. आणि याला साखर मुळीच नका देऊ. याला साखर नाही चालत, त्याबदली गूळ द्या. किंवा मग ती म्हणतो ना मोठी साखर राहते, ती खडी साखर आपण त्याला म्हणतो, ती आपण त्याला द्यायला पाहिजे. आणि लिक्विड्स डाएट खूप जास्त ठेवायचे. याला सूप, ज्युसेस वगैरे, तुम्ही फ्रूट्स सगळे देऊ शकतो.